मित्रांनो आता जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ज्या ब्लॉगिंग चॅनलचे नाव आहे उमेश 0101. तर गाईस आता आम्ही फायनली पोहोचलो आहे रायगडावरती. हा पा रायगड. आता इकडे फोटो चालू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला हा ब्लॉग मराठीत राहणार आहे. तर आपण आता नाश्ता करणार आहोत. नाश्ता बनायच्या आधी म्हणून आम्ही इकडे थांबलो आहे. आता नाश्ता वगैरे करून मग आपण डायरेक्ट रेडी करू, स्टार्ट करू फटाफट चालण्याचं. आणि आम्ही थोडं लेट चालू आहे कारण की यांना सांगितलं होतं की फटाफट करूया, पण यांनी खूप लेट केलं. थोडे लेट झालो आहे कारण की काय विषय माहिती आहे का, कारण की खाली येतात आपल्याला टाईम होईल म्हणून लवकर थोडं करूया. मित्रांनो आता नाश्ता वगैरे चालू झाला आहे. पोहे सर्वात बेस्ट कांदे पोहे. हो बाप या नाश्ता करायला तुम्ही लोक. तर मित्रांनो आता चढाई सुरू केली आम्ही. सगळे चालताय आता. बाकी लोक तिकडे चढतात, तिकडून चढत होते, पण यांना सांगितलं की आपण पहिली पायरी चढूया, दर्शन घेऊन मग चढी चढूया फटाफट. आणि ती मी व्ह्यू पहा फक्त. तर मित्रांनो आता पहिली पायरीचं दर्शन घेऊया. आता पोहोचलो आम्ही. मला वाटतं सगळे आता कशी हालत हां कशी दादा सर्वांची. आता टाईम आहे अजून, तर बघा पुढे होतंय काय बघू. तो रस्ता आता बंद होता, काम चालू आहे म्हणून तिकडून पहिली पायरी बंद होती. मग आता आम्ही इकडून जातोय. कच्चा रस्ता नवा आहे, कच्चा आहे थोडा, पण आता बघू आता कुठे निघतो. आणि पहा वाहतूक आहे त्यांचं, म्हणजे मी पाहिलं तर फर्स्ट टाइम. मित्रांनो तुम्ही पाहू शकता यांच्या मदतीने दगड वरती पोचवतात. हे सगळे दगड हे बघा. यावर्षी लय म्हणजे गर्दी आहे. मागच्या वर्षी जेव्हा मी आलो होतो ना तर तेव्हा एवढी गर्दी नव्हती. यावर्षी सगळे टुरिस्ट आलेले आणि काय हिवाळा चालू आहे ना म्हणून सगळे टुरिस्ट वगैरे चालू आहे. आणि व्ह्यू पहा जे बाप व्ह्यू भाई बाप, जे विषय हाड आहे. आणि सगळे दमलो सगळे. बाकीचे सगळे खाली आहेत. आता आम्ही बसूया, त्यांच्या वाट पाहू. आता तेव्हा किती हळूहळू येत आहे. आम्ही केव्हांचे बसलो इकडे 2-3 जण. सूरज भाऊ ते किती लेट येत आहे, किती लेट काय हळूहळू येत आहे काय माहिती. तेव्हा तिकडे बसलेत, तुम्हाला दाखवते पण. हे बा हा पा आशुतोष मयूर आणि आशुतोषजी किती हळूहळू येत आहे ते बघा. ते म्हणजे थांबले तिकडे. आता शेवटचं आहे म्हणजे. हे बघा आता दरवाजा लागला आहे. वरती इकडे दरवाजा आहे, इकडून चढण्याचा रस्ता आहे आणि वरती आता दरवाजा. मग आपण नंतर आता आराम चालू आहे, सगळे आराम करत आहे. आम्ही तर केव्हाचे बसलोय, हे आत्ता आले जस्ट. हे आत्ता आले सगळे. आम्ही तर केव्हाचे बसलोय. आता निघू वरती फटाफट, टाईम नाही म्हणून. बघा तुम्ही व्ह्यू बघा फगाली. आणि मित्रांनो हा कंटिन्यू बसतोय. कंटिन्यू काय सांगत होता मला की चालेल म्हणे मी रायगड, पण कंटिन्यू बसतोय भाई. कंटिन्यू हा बा किरण माझा मित्र कंटिन्यू बसतोय भाई. मित्रांनो आता कंटिन्यू चालायचं. आता बघू कोण कंटिन्यू चालतं. आता आम्ही हे घेतलंय कंटिन्यू चालण्याचं, की कोण कंटिन्यू चालणार आहे. बघू आता कोण कंटिन्यू चालतं. बघू कोणामध्ये हिंमत आहे. इच्छा आहे, आवाज इच्छा. बघू फक्त भाऊ मी बघतो. हा भाऊ, या भावाचं लग्न झालेले तरी पण हा भाऊ हिंमत आहे भाई. हिंमत आहे. जुना रंग कोकम शरबत बनवत आहे आम्ही. कोकम शरबत पिऊ आता. कोकम शरबत रे. कोकम शरबत साठी पिण्यासाठी थांबलोय. कसं आहे रे बबलू? एकदम बेस्ट आहे का बबलू? माझा बबलू ग. तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलो दरवाजाजवळ. हे बघा सगळे येत आहे खालून. फायनली पोहोचलो आपण एवढ्या टायमानंतर. बघू आता. तर म्हणजे यावर्षी लय गर्दी आहे. एवढा प्रवास करून आम्ही पडलो. थकले सगळे, दमले भाई, दमले. हे बघा महाराज
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे म्हणजे आलोय आम्ही आता. इकडे फोटो वगैरे चालू होते आता. आणि आता आम्ही थोड्या वेळात आम्ही जगदीश्वराच्या मंदिराजवळ जाणार आहेत. तिथे समाधी आणि पहिले तर दरबार बाकी आहे. इकडून दरबारमध्ये जाऊ, नंतर मग बाजारपेठ, नंतर मग जगदीश्वराचे मंदिर, मग आणि समाधी. दरबारमध्ये जातोय तबा. हा कंटिन्यू फोटोशूट करतोय भाई, कंटिन्यू फोटोशूट. हा आता माझा पण काढतोय फोटो, काय विषय राव. हा आणि हा कंटिन्यू पोज देतोय, कंटिन्यू हा मॉडेल आहे ना भाई, मॉडेल आहे म्हणून कंटिन्यू पोज देतोय तो. आता आपण जाऊ. हे बघा महाराजांचे सिंहासन. आपण आलेलो आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांचा राजवाडा. जय. आणि आता आपण इकडे जातोय. इकडे काय रे किरण? सात राणींचं महल. सात राणींचं महल. आता इकडे वॉशरूम. हे बघा इकडे पण. हे बघा त्या काढचे वॉशरूम. स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्य उभं केलं, पैशाचं राज्य निर्माण केलं. शिवरायांच्या पायी 50 वर्षात राजाने स्वराज्य उभं केलं. वयाच्या 16 वर्षाचे होते. ते 5 घरं मंत्रींची. मे 1818 कर्नल पॉटर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेंचा भडीमार केला. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. लाकडी होतं, सर्व जळून गेलं. दगडी बांधकाम पूर्णपणे पडलेल्या भिंती, पडलेल्या अंशच आपल्याला बघायला. पूर्वीच्या काळी इथं धान्य लपवायचे. धान्य हे बघा, धान्य लपवायचे. पूर्वीच्या काळी इथं धान्य लपवायचे. तुम्ही एक व्ह्यू बघा ना, म्हणजे तुम्हाला आता दाखवतो मी व्ह्यू. जे कसं आहे म्हणजे बघा ना, म्हणजे अजून पण दुवारी अजून गेलेली नाही आहे, काही दिसत नाही प्रॉपर अजून बी. पण पाहून घ्यायचे. मित्रांनो आपण आता जातोय टकमक टोकावरती. पहिले बाजारपेठ, नंतर मग टकमक टोक, मग जगदीश्वराचे मंदिर, मग महाराजांची समाधी, नंतर मग आपण जेवणाला जाऊ. आपण आता जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. जेवण करू भाई, भूक लागली. बाजारपेठ. इकडे पूर्वीच्या काळी घोड्यावर खरेदी करायचे सगळं. तसे पायी चालतो आता, तर त्या टायमाला ते घोड्यावरती खरेदी करायचे. आता आपण टकमक टोकावरती जातोय. रस्ता तर बघा तुम्ही एकदा, म्हणजे रिस्की थोडं, पण काय नाही, चालतं आपल्याला. हे बघा आता आपण जातोय टकमक टोक. हे बघा आम्ही आता किती वरती. इथं घर पा किती मतलब एकदम मुंगी सारखे दिसत आहे बघा. हे बघा लय लहान लय. टकमक टोकावरती बसलोय. अशी फाटते ना भाई. हा तिकडे गेला होता, आता अशी फाटते ना माझी डायरेक्ट. लय खतरनाक. तुझी काय म्हणतो? मला जायचं पण जाऊ देता नाही. नाही मी नाही जाऊ देणार कोणाला. हा म्हणतोय मी तिकडे जाणार, पण नाही मला नाही जाऊ द्यायचं. पण तुला भाई नको. फाटते राव, लय फाटते. राजवाडा, राजदरबार, सभागृह, खळबतखाना, नगरखाना या महत्वपूर्ण इमारती आपल्याला पाहायला मिळतात. गाड्या किती सांगितल्या? मी आता जेवणाला बसलोय. पिठलं भाकर आता भाकर, लोणचं, तिखट आणि कांदा. मस्त जेवण, म्हणजे माझे फेवरेट बरं का. आणि लाकडावरती म्हणजे आता सगळे
घेत आहेत सगळे जेवण वगैरे. तेल दिले रे. टेस्ट करूया. मस्त वाटतं. ती का मारते आराम आता जेवण वगैरे झालंय आमच्या सगळ्यांचं मस्त होतं आणि आराम केला अर्धा तास. आता आम्ही जातोय समाधी जवळ. जगदीश्वराच्या महाराजांच्या मंदिरात आपण पोहोचलोय आता. हे बघा तर मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीजवळ जातोय. आता दर्शन वगैरे झालंय सगळ्यांचं. आता आपण इथून निघतो तर आपण आता समाधी जवळ जातोय. तर आपण समाधीजवळ आलोय मित्रांनो. जोरात बोलावं नाही लागेल म्हणजे आरामाने. आणि हे इथे एक ग्रुप फोटो घेऊया. सेवेचे काय साहित्य बाकी ना तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि म्हणजे फाटली सगळ्यांची. आता जस्ट आम्ही रूमवरती जातो आहे हॉटेलवरती. आता स्टे करू तिकडे. आणि लय थकलो आहे भाई लय थकलो आहे. आता आम्ही दोघंजण चालतो आहे मी आणि माझा किरण मित्र परम मित्र माझा. तो तर भाई त्याची तर लय म्हणजे तो गेला कामानं गेला आहे मला वाटतंय. मला वाटतंय तो आजारी पडेल असं वाटतंय मला. पण काय नाही पडायला नको. हां तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया असं जो एकदम झणझणीत ब्लॉगमध्ये. शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला भेटूया नंतर ब्लॉगमध्ये. तर बाय.